नमस्कार मित्रांनो, मी विजय. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलला. आज आपण निघालो आहोत एक भन्नाट शहरातील रोड ट्रिप करायला, वाघोली ते वाकड. पुण्यातील हे दोन भाग, एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला, आणि मध्ये आहे फुल ट्रॅफिक फ्लायओव्हर, IT पार्क. तर चला सुरू करूया आजचा प्रवास. सकाळचे 6 वाजले आहेत आणि सध्या आपण आहोत वाघोलीमध्ये. वाघोली म्हणजे रॅपिड ग्रोईंग एरिया. येथे तुम्हाला न्यू रेसिडेंटल प्रोजेक्ट, स्कूल आणि IT पार्क मोठ्या प्रमाणात दिसेल. त्याचं आहे वाघेश्वर मंदिर, जुनं आणि शांत मंदिर. पण पोहोचलो आहोत खराडी चंदननगर बायपास येथे. खराडी पुण्याचा IT हब. येथे तुम्हाला दिसतील मोठे टेक पार्क्स जसे की इऑन IT पार्क, मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्यांमुळे हा एरिया खूप डेव्हलप झालेला आहे. जर तुम्ही सकाळी 9 ते 11 मध्ये येत असाल तर हेवी ट्रॅफिक असणारच. पण आलो आहोत चंदननगर येथे. हा एरिया म्हणजे वाघोली आणि खराडी यांच्यामधला एक मेजर जंक्शन आहे. येथूनच पुणे सिटीमध्ये एंट्री सुरू होते आणि हो, ट्रॅफिक पण येथूनच सुरू होते. चंदननगरची खासियत काय आहे? बिझी चौक आहेत, लोकल मार्केट आहेत, स्ट्रीट फूड स्टॉल आहेत. बसचीही हेवी मुवमेंट आपल्याला इथे पाहायला मिळते. जर तुम्ही पीक आवर्समध्ये आलात 8 ते 11 किंवा 6 ते 9 तर थोडं पेशन्स ठेवून राहावे लागते. आता आपण येऊन पोहोचलो आहोत विमाननगरच्या जवळ. विमाननगर म्हणजे पुण्यामधल्या सर्वात हॅपनिंग एरियापैकी एक. नावावरूनच कळतं, येथे अगदी जवळ आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर कधी तुम्ही या रूटने जात असाल तर आपल्याला एरोप्लेन टेक ऑफ पाहायला मिळते. विमाननगर हे IT पार्कसाठीही प्रसिद्ध आहे. कॅफेज आहेत, मॉल आहेत आणि मेन म्हणजे येथे फिनिक्स मॉल. फिनिक्स मार्केट सिटीला सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते. आपल्या राईट साईडला जे दिसत आहे ते फिनिक्स मॉल आहे. आता आपण चाललो आहोत रामवाडीच्या दिशेने. रामवाडी म्हणजे पुण्याचे एक इंटरेस्टिंग मिक्स. जुनं गाव आणि नवीन डेव्हलपमेंट, मेट्रो रोड, लोकल शॉप, मूव्हिंग ट्रॅफिक. इथली सगळ्यात मोठी हायलाईट म्हणजे पुणे मेट्रोची कनेक्टिव्हिटी. रामवाडी हा मेट्रोचा एक एंड पॉइंट आहे, वनाज टू रामवाडी लाईन. त्यामुळे ट्रॅव्हल करणे खूप इझी झालं आहे. रोड कंडिशन बेटर आहे, पण तरीही ट्रॅफिक थोडं जास्त असते. नियरबाय एरिया आपल्याला कल्याणी नगर, विमाननगर आहे रामवाडीच्या मेट्रो स्टेशन पासून. पहिला रूट रामवाडी टू वनाज आणि लास्ट स्टॉप वनाज टू रामवाडी आहे. त्यामुळे ट्रॅव्हल करणे इझी झाले आहे. पाहू शकता आपल्याला मेट्रो दिसत आहे पुणे रामवाडी टू वनाज. जर तुम्हाला रामवाडी टू वनाजचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे, तेथे तुम्ही पाहू शकता. त्यामुळे प्रवास करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे आपला ट्रॅफिकमधला वेळही वाचतो. आता आपण पुढे निघतो कोरेगाव पार्क आणि सिटी सेंटरकडे. पुढचा पार्ट अजून एक्साइटिंग आहे. पण जर लेफ्ट साईडनी आतमध्ये गेलो तर कल्याणी नगर आणि कोरेगावचा मार्ग आपल्याला आहे आणि आपण स्ट्रेट चाललो आहोत येरवडा मार्गे. आता आपण येऊन पोहोचतो शास्त्रीनगर. हा छोटा एरिया असला तरी लोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. येथून पुणे सिटीचं ट्रान्झॅक्शन सुरू होते. आपल्या लेफ्ट साईडला आगाखान पॅलेसही आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या शास्त्रीनगरमध्ये रोडची न्यू डेव्हलपमेंट चालू आहे. न्यू रोड डेव्हलपमेंट करत आहेत. ट्रॅफिक फ्लो इम्प्रूव्ह करण्यासाठी काम चालू आहे. फ्युचरमध्ये कंजक्शन कमी होणार आहे. पुणे सिटी ग्रो होत असल्यामुळे अशा इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड्स खूप गरजेच्या झालेल्या आहेत. येथे नवीन रोडचे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक थोडे जास्त असते. संध्याकाळी आणि सकाळी 10 वाजता येथे ट्रॅफिक खूप असते. चालू होतात सिग्नल, हॉर्न आणि हा आहे रिअल पुणे एक्सपिरियन्स.
यातच मजा आहे. रोड ट्रिप करताना असे सिग्नल ट्रॅफिक आपल्याला तर लागणारच. पाहू शकता आपल्या राईट साईडला पूर्ण डायव्हर्जन असे लिहिलेले आपल्याला दिसेल, का तर इथून पूर्ण रोड त्यांनी खोदलेला आहे. त्यामुळे संध्याकाळी आणि सकाळी 10च्या सुमारास येथे खूप ट्रॅफिक होते. आणि आता आपण येऊन पोचणार आहोत एरोडा येथे. हा एरिया पुण्यामधला एक मेजर कनेक्टिव्हिटी पॉइंट आहे. येथून तुम्ही जाऊ शकता एअरपोर्टला, कोरेगाव पार्कला, शिवाजीनगरला. एरोडा म्हणजे ट्रॅफिक आणि कनेक्टिव्हिटी यांचा परफेक्ट मिक्स. आणि इथली सगळ्यात मोठी ओळख म्हणजे एरोडा सेंट्रल जेल. हे इंडियामधल्या सर्वात प्रसिद्ध जेलपैकी एक आहे. येथेच महात्मा गांधी यांना ब्रिटिश काळात कैद करण्यात आलं होतं. त्यामुळे या जागेला हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स खूप आहे. पण आजच्या काळात एरोडा म्हटलं की आठवतं ट्रॅफिक, सिग्नल, फ्लायओव्हर आणि व्हेकल फ्लो. सिग्नल खूप आहेत येथे. पीक मध्ये थोडे पेशन्स ठेवावंच लागते. येथून आपल्याला मेट्रोची सोय आहे. वरती आपल्याला पाहायला मिळते एरोडा मेट्रो स्टेशन. आता आपण लेफ्ट साईडला टर्न घेतला की येऊन पोहोचतो एक सुंदर ब्रिजवर, बन गार्डनचा ब्रिज. हा ब्रिज जोडतो कोरेगाव पार्क आणि पुढच्या सिटी भागला. खाली वाहते मुळा मुठा रिव्हर. इव्हनिंग टाइमला इथला व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि सिटी लाईट्स सुरू होतात. मोमेंट म्हणजे थोडं रिलॅक्स होण्याचा आणि राईड एन्जॉय करण्याचा. आता आपण राईट साईडला टर्न घेणार आहोत. राईट साईडला टर्न घेतल्यानंतर आपण स्ट्रेट गेलो तर बन गार्डन, रुबी हॉल स्टेशन हा मार्ग आहे. पाहू शकता आपल्याला येथे बन गार्डनचे मेट्रो स्टेशन पाहायला मिळते. सरळ बन गार्डन आहे आणि आपण राईट साईडला टर्न घेतलेला आहे. ब्रिजच्या खालून वाहते मुळा मुठा नदी आणि वरून आपण शांतपणे प्रवास करत आहोत. येथून आपल्याला जी वरती झाडे दिसत आहेत तेथे डोंगरावरती शिव मंदिर आहे एरोड्यामध्ये. ते आपल्याला इथून पाहायला मिळते. येथून आपण लेफ्टला टर्न घेणार आहोत. येथूनच सुरू होतं आपला शिवाजीनगरचा डोंगरावरती जे शिव मंदिर आहे तेथे जाण्यासाठी आपल्या राईट साईडला पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून आपण शिव मंदिराकडे जाऊ शकतो. आता आपण येतो संगमवाडी येथे. नावावरूनच कळतं येथे संगम म्हणजे दोन नद्यांचा संगम. मुळा रिव्हर आणि मुठा रिव्हर हे दोन्ही रिव्हर येथे मिळतात आणि पुढे तयार होते मुळा मुठा रिव्हर. हा एरिया एकदम स्पेसफुल आहे, स्पेशली सकाळी आणि संध्याकाळी. पाण्याचा फ्लो आणि सिटीचा बॅकग्राऊंड एक वेगळीच फील देतो. भारतीय संस्कृतीमध्ये संगमाला खूप पवित्र मानलं जातं. संगम म्हणजे केवळ दोन नद्यांचा संगम नाही, तर ती आहे निसर्गाची एक अद्भुत कलाकृती. संगमवाडीचा हा भाग पुण्याच्या पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचा आहे. ते इंदोर आणि नागपूरवरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स थांबलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे येथे थोडंफार ट्रॅफिक आपल्याला संध्याकाळी लागू शकते. संगमवाडी परिसर हा पेशव्यांच्या काळातही महत्त्वाचा ठरला गेला आहे. नदीच्या काठावर शेती, व्यापार मोठ्या प्रमाणात चालत होते. ब्रिटिश काळातही या भागाचे महत्त्व वाढले, कारण
इकडचे भाग हे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. अंगणवाडी हा भाग पुण्याच्या वाहतुकीसाठी एक की लोकेशन आहे. पुणे रेल्वे स्टेशन, त्यामुळे पुणे मेट्रोची सोय ही लोकांना मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अंगणवाडी हे झपाट्याने विकसित होत आहे, त्यामुळे पुण्याचं एक मॉडर्न फेस म्हणून याला खूप महत्त्व आहे. आता आपण चाललो आहोत शिवाजीनगर येथे. राईट साईडला गेलो तर खडकी आणि पिंपरी, आणि आपण चाललो आहोत लेफ्ट साईडला शिवाजीनगर पुणे विद्यापीठ रोडने. शिवाजीनगर हा पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेला एक प्रमुख परिसर. याला भांबरोडा म्हणून ओळखलं जात होता. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ याला शिवाजीनगर हे नाव देण्यात आले. हा भाग शिक्षण, सरकारी कार्यालय आणि वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाजीनगरला पुण्याचे एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाते. येथेच आहे प्रसिद्ध पुणे युनिव्हर्सिटी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. शिवाजीनगर हा वाहतुकीचा मुख्य केंद्रबिंदू आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पुणे मेट्रो, बस, रेल्वे आणि मेट्रो या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. फ्लायओव्हरची सोय केल्यामुळे ट्रॅफिक थोडेसे कमी होते. आता आपल्याला दिसत आहे पुण्यातील संचेती हॉस्पिटल. आपल्या राईट साईडला संचेती हॉस्पिटल आहे. शिवाजीनगरमध्ये प्रसिद्ध आहे शनिवार वाडा. बरोबर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आता आपण आलो आहोत जेएम रोडवर. जेएम रोड म्हणजे जंगली महाराज रोड. शिवाजीनगरपासून डेक्कनपर्यंत जाणारा मेन रोड. पुण्याच्या पॉप्युलर स्ट्रीट फूड पैकी एक. येथे तुम्हाला मिळेल शॉपिंग, कॅफे, स्ट्रीट फूड, कॉलेज. जंगली महाराज रोड म्हणजे शॉपिंग लव्हरसाठी एक पर्वणीच आहे. ब्रँडेड स्टोर, फुटवेअर शॉप, फॅशन आउटलेट्स, सर्व दुकाने येथे खूप प्रमाणात आहेत. बर्गर, पिझ्झा, सँडविच, कॉफी. इव्हिनिंगला येथे फूडचे खूप मोठे स्टॉल असतात. एम रोडवरती आहे पाताळेश्वर मंदिर. हे खूप जुने मंदिर आहे. त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेज, मॉडर्न कॉलेज असे बरेच कॉलेज येथे आहेत. पण हो, येथे ट्रॅफिक खूप हेवी असते. पार्किंग मिळणे अवघड असते. विकेंडला तर फुल गर्दी असते. पण खरं सांगायचं तर जेएम रोड म्हणजे फक्त एक रस्ता नाही, हा आहे पुण्याचं लाईफस्टाईल. आता आपल्याला समोर दिसत आहे ते शिवाजीनगर मेट्रो स्टेशन पाशी आपण आलेलो आहोत. शिवाजीनगर मेट्रो पासून आपण लेफ्टला टर्न मारणार आहोत आणि सरळ रोड जातो तो मुंबई एक्सप्रेस हायवेवरती. या रूटवरही आपल्याला मेट्रोचे काम चाललेले पाहायला मिळते. हिंजवाडीचा नवीन रूट बनवत आहे, त्या मेट्रोचे इथे काम चाललेले आहे, पाहू शकता. येथूनच औंध, बाणेर, वाकड हा रूट आहे आणि मुंबईचा हायवेही आहे. आता आपण आलो आहोत औंध रोडला. औंध म्हणजे पुण्याच्या वेस्ट साईडला असलेला एक डेव्हलपमेंट एरिया. बाणेर, युनिव्हर्सिटी एरिया, पाषाण जवळच असलेले हे औंध. कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग आहे. पुण्यामध्ये राहायला बेस्ट एरियापैकी एक मानलं जातं. इथले वातावरण आपण पाहू शकता, एकदम रिलॅक्स वाटते. मॉर्निंग वॉक असो किंवा इव्हिनिंग ड्राईव्ह असो, औंध एकदम परफेक्ट वाटते. औंधमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर कधीही आला तरी ऑप्शन अवेलेबल असतात. औंध हे मिक्स एरिया आहे. फॅमिली, IT प्रोफेशनल स्टुडंटसाठी लाईफ येते फास्ट नाही तर कम्फर्टेबल वाटते. इथले रोड कम्प्लिटली स्मूथ आहे. बाणेर, युनिव्हर्सिटी, वाकड इझिली कनेक्ट होते इथून.
सरळ गेलो की सांगवी औंध हा एरिया आहे आणि आपल्या राईट साईडला आपण गेलो तर खडकी रेल्वे स्टेशन आपल्याला पाहायला मिळते. पीक आवर्सला इथे थोडे ट्रॅफिक असते, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स स्टील स्मूथ आहे. खरं सांगायचं तर औंध म्हणजे पुण्याचं परफेक्ट बॅलन्स, शांतता आणि मॉडर्न लाईफ कॉम्बिनेशन. सरळ रूट आपल्याला हा दिसतो. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला हा जोडला जातो, त्यामुळे हा रूट एकदम स्मूथ आहे. हा रूट एकदम स्मूथ केलेला आहे. पिंपळे सौदागर साठी भुयारी मार्ग केलेला आहे. आपण इथे बोर्ड पाहू शकतो, बोर्डवर आपल्याला दिसत आहे. सरळ रावेतलाही हाच एक्सप्रेस जातो. इथे भुयारी मार्ग आहे पिंपळे सौदागर सांगवीसाठी आणि हा सेपरेट एक्सप्रेस हायवे केलेला आहे, त्यामुळे ट्रॅफिक येथे कमी दिसते आपल्याला. हा महात्मा ज्योतिबा फुले उड्डाण पूल आहे. उड्डाण पूल केल्यामुळेही ड्रायव्हिंग करायला येथे ट्रॅफिक नसल्यामुळे चांगले वाटते. असे जर रोड पुण्यामध्ये झाले तर ट्रॅफिकही कमी होईल आणि रोज जे प्रवास करतात त्यांच्यासाठी आरामदायी प्रवास होईल. आम्ही सकाळी लवकर या रूटला आलो होतो, त्यामुळे ट्रॅफिक आपल्याला दिसत नाही आहे. शक्यतो इव्हिनिंगला थोडं ट्रॅफिक आपल्याला इथं दिसेल. बरं, इथून बाणेरला आणि डायरेक्ट आपण वाकडला ह्याच रूटने जाणार आहोत. मित्रांनो, वाघोलीपासून वाकडकडे जाताना एक गोष्ट सांगावीशी वाटते. काही वर्षापूर्वी पुणे हे असं नव्हतं बरं का. इतके वाईट्स रोड, IT पार्क, ट्रॅफिक काहीच नव्हतं. वाघोली, खराडी, वाकड ही सगळी एरिया ऑलमोस्ट गावासारखी होती. पण मग हळूहळू IT कंपन्या आल्या, लोक बाहेरून पुण्यामध्ये यायला लागले आणि शहर लिटरली बदलायला लागलं. आज आपण ज्या रस्त्यावरून जातो ना, ते कदाचित 10 ते 15 वर्षापूर्वी शेती असतील. आणि बघा, आता हाय राईज बिल्डिंग, कॅफे, ऑफिस, फुल मॉडर्न लाईफ झालेलं आहे. मला कधी कधी वाटतं आपण फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही आहोत, आपण पुण्याचा विकास बघतो. वाघोली ते वाकड हा फक्त डिस्टन्स नाही, तर पुण्याची जर्नी आहे, ट्रॅडिशनल पासून मॉडर्न कडे जाणारी. आणि खरं सांगायचं तर हा बदल चांगला आहे की वाईट आहे हे प्रत्येकाचं मत वेगळं असेल, पण एक गोष्ट नक्की, पुणे थांबत नाही, रोज पुढे जातं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पुण्याचा हा बदल कसा वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. वरती आपल्याला रावेत, थेरगाव स्ट्रेट दिसते, मुंबई एक्सप्रेस, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर असे बोर्ड आपल्याला वरती पाहायला मिळतात. त्या रूटने आपण वाकडला जाणार आहोत. थोडेसे पुढे गेले की आपण लेफ्ट साईड घेणार आहोत. लेफ्ट साईडने आपण सरळ वाकडला जायचं आणि हा जो सरळ रोड गेलेला आहे राईट साईडचा, तो मुंबई एक्सप्रेस आहे. आता आपण येऊन पोहोचतो औंध नंतर विशालनगर येथे. विशालनगर म्हणजे औंध आणि वाकड यांच्यामधला एक इम्पॉर्टंट एरिया. येथून दोन्ही बाजूला कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग आहे. औंध, बाणेर, वाकड इथले रोड आपल्याला डिसेंट दिसतात. इंटरनल रोड्स आहेत, नॅरो थोडे आहेत, पण ओव्हरऑल ड्रायव्हिंग स्मूथ वाटते. सोसायटी एरिया आपल्याला इथे पाहायला मिळतो. विशालनगर म्हणजे सिटीच्या गोंधळापासून थोडे दूर पण कनेक्टिव्हिटी परफेक्ट असलेला हा एरिया आहे. याच्या पुढे आपण वाकडकडे जाणार आहोत.
आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत पुण्याच्या फास्टिंग ग्रोईंग एरियापैकी एक बाणेर येथे. बाणेर म्हणजे मॉडर्न पुण्याचं परफेक्ट एक्झाम. IT, कॅफे सगळं येथेच. इथले वातावरण एकदम एनर्जेटिक आहे. मॉडर्न बिल्डिंग्स आणि सतत चालू असलेली लाईफ. बाणेर म्हणजे फूड लव्हरसाठी स्वर्गच. कॅफे, रूफटॉप रेस्टॉरंट, स्ट्रीट फूड हे सर्व येथे आपल्याला पाहायला मिळते. ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स पण मस्त आहे. रोड्स चांगले आहेत, पण पीक आवर्समध्ये ट्रॅफिक वाढते. खास करून ऑफिस टाईमला थोडं स्लो होतं. आणि येथूनच जवळ आहे बाणेर हिल. सनसेटसाठी परफेक्ट स्पॉट. पुणे सिटीचा व्ह्यू एकदम भारी येथून दिसतो. आणि आता आपण पुढे निघतोय आपल्या जर्नीच्या फायनल डेस्टिनेशनकडे, वाकडकडे. आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत वाकड येथे. वाकड म्हणजे पुण्याच्या वेस्ट साईडला असलेला रॅपिडली डेव्हलपिंग एरिया. येथून हिंजवाडी IT हब जवळ आहे. मुंबई पुणे हायवे जवळ आहे. कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग आहे वाकडपासून. त्यामुळे येथे लोकसंख्या खूप फास्ट वाढत आहे. वाकडची बिगेस्ट ट्रेंड कनेक्टिव्हिटी म्हणजे हिंजवाडी, बाणेर, औंध. डेली रूटसाठी परफेक्ट लोकेशन आहे. वाकडमध्ये मॉडर्न रेसिडेन्शियल सोसायट्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. फॅमिली आणि IT प्रोफेशनलसाठी आयडियल एरिया आहे. वाकडमध्ये रेस्टॉरंटही खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. इथला रोडही छान आहे, पण पीक आवर्सला ट्रॅफिक येते. खास करून हिंजवाडी साईडला ऑफिस टायमिंगमध्ये हेवी रश असते. वाकड म्हणजे पुण्याचं रिअल मॉडर्न लाईफ. फास्ट रूटिंग आहे, बिझी रूटिंग आहे, पण सुविधांसोबत. खरं सांगायचं तर वाकड म्हणजे फ्युचर पुण्याचं रिफ्लेक्शन आहे. तर मित्रांनो, हा होता आपला वाघोली ते वाकडचा रोड ट्रिप प्रवास. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही या रूटने जात असेल तर तुम्हाला वाघोली ते वाकड या ट्रिपमधला तुम्हाला कुठला एरिया जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कुठल्या रूटने प्रवास करता तेही सांगा. तर मित्रांनो, आपला आजचा प्रवास येथे संपतो. वाघोलीपासून सुरू झालेला हा सुंदर प्रवास आपल्याला घेऊन आला आहे थेट वाकडपर्यंत. हिंजवाडी IT पार्कच्या अगदी जवळ असल्यामुळे वाकड आज प्रोफेशनलसाठी फर्स्ट चॉईस बनले. आणि रात्रीचं वाकड तर अजून भन्नाट दिसते. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा इथे व्हिजिट करणार असाल तर वाकड एक्सप्लोर करायला हवं. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला वाघोली ते वाकड प्रवास कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रोड ट्रिपमध्ये. तोपर्यंत सेफ ड्राईव्ह करा आणि एक्सप्लोर करत राहा. जय महाराष्ट्र, जय हिंद. पाहू शकता सुंदर असा वाकडचा परिसर आपल्याला पाहायला मिळत आहे. रात्रीचा हा पूर्ण लायटिंगमध्ये खूप छान असा दिसतो वाकडचा परिसर.